नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. म्हणजे यापूर्वी देखील त्यांनी 2 गौप्यस्फोट केले होते आणि त्यावेळी देखील उलटसुलट चर्चा झाली होती आणि हे खरं की खोटं याच्यावर चर्चा रंगली होती. आत्ता त्यांनी जो गौप्यस्फोट केला आहे तो तुम्हाला माहितीच आहे, परवाचाच आहे. मात्र खरा गौप्यस्फोट जो आत्ता गरजेचा आहे, जो आवश्यक आहे, तो देवेंद्र फडणवीस कधी करणार, तो स्फोट करणं आवश्यक आहे असं मला तरी वाटतंय. तो कोणता ते मी सांगतो तुम्हाला. त्यापूर्वी मला एक प्रश्न पडला आहे. तो प्रश्न असा की देवेंद्र फडणवीस गौप्यस्फोट इतके उशिरा का करतात. म्हणजे 2019ला देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळे पहाटेचं सरकार स्थापन केलं होतं अजितदादा पवार यांच्या मदतीने, आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, खूप टीका झाली होती. फडणवीसांनी ज्यावेळे अजितदादांना बरोबर घेतलं त्यावेळेला, आणि मुख्यमंत्री होण्यासाठी ते किती हापापलेले आहेत याबद्दल चर्चा आली होती. शिवसेनेला तो मुद्दाच मिळाला होता की भारतीय जनता पार्टीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे निवडणुकांमध्ये आश्वासन दिलं होतं 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचं, तेही भारतीय जनता पार्टीने नाकारलं आणि आता अजितदादांबरोबर सत्ता करून पुन्हा पाठीत खंजीर खुपसला असे आरोप केले गेले होते उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून, शिवसेनेकडून नाही. पण त्यावेळी शिवसेना होती. आता जो गौप्यस्फोट केला आहे तो राष्ट्रपती राजवटीबद्दल आहे. की राष्ट्रपती राजवट 2019मध्ये ज्यावेळे शिवसेनेने सोबत येण्यास नकार दिला होता, शिवसेना फोन देखील उचलायला तयार नव्हती. उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना आधी शब्द हवा होता मुख्यमंत्रीपदाचा, तोपर्यंत ते फोन देखील म्हणजे चर्चा देखील करायची नव्हती. हा थोडा संशयास्पद मुद्दा आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण चर्चा होऊ शकते, वाटाघाटी होऊ शकतात. पहिला मुख्यमंत्री कोणाचा होईल, नंतर कोण होईल, त्यावर चर्चा होऊ शकते. पण फोनच न उचलणं हे का होतं ते मी सांगायची गरज नाही. आणि त्यावेळी जेव्हा शिवसेने नकार दिला तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि मग पहाटेचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीसांनी ते सांगितलं होतं की शरद पवार यांच्या संमतीनेच अजितदादा हे सत्तेत सामील झाले होते, म्हणजे राष्ट्रवादीच झाली होती. मग ते आमदारांचं पत्र, अजितदादांवर खूप टीका झाली, देवेंद्र फडणवीस यांच्यावर पण टीका झाली. आपापले त्यांचे समर्थक आणि ते एकमेकांवर टीका करत राहिले. ते सरकार बारगळलं हे देखील आपल्याला माहिती आहे. नुकताच जो गौप्यस्फोट आहे ती राष्ट्रपती राजवट जी लागू झाली होती ती शरद पवार यांच्या संमतीने झाली होती. आम्ही सरकार स्थापन करणार नाही असं शरद पवारांनी पत्र लिहिलं होतं. ते राज्यपालांकडे पाठवलं गेलं होतं आणि त्या पत्रावर सही झाली होती शरद पवार यांची. ते पत्र जे टाईप झालं होतं ते देवेंद्र फडणवीस यांच्या घरातच टाईप झालं असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे. सगळ्यात पहिले बाहेर कोण आलं? सगळ्यात पहिले बाहेर आले संजय राऊत. हे खोटं आहे, देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात अशी भाषा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस नेहमीच टीकेचा धनी होत आले आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस राजकारणातलं एक स्वच्छ व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ते किती फोल होते ते देखील तुमच्या लक्षात आलेलं आहे. ते निगर्वी आहेत, अतिशय नम्र आहेत, मृदुभाषी आहेत, नेहमीच मदत करतात अशी सगळी त्यांची ख्याती आहे. आणि अशा वेळी 2019ला त्यांच्यावर इतकी प्रचंड टीका होत असताना देखील त्यांनी त्यावेळी हा गौप्यस्फोट का केला नाही, हा माझा पहिला प्रश्न. की शरद पवार यांच्या संमतीनेच हे सरकार स्थापन झालेले आहे, त्यात अजितदादांची बंडखोरी नाही, हे त्यांनी खरं तर ठामपणे पुढे येऊन सांगायला हवं होतं असं मला वाटतं. आणि आता खरा गौप्यस्फोट कोणता आहे, खरा गौप्यस्फोट कोणता बाकी आहे आणि प्रकरण नेमकं कुठे अडलंय ही शंका अनेकांच्या मनात आली असेल. आणि इतक्या उशिरा गौप्यस्फोट का करायचा? मगाशी म्हटले उशिरा गौप्यस्फोट करतात. वेळेचं महत्त्व कदाचित माझ्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना जास्त समजतंय. मी एक समर्थक म्हणून मला वाटत असेल की उशिरा केला आहे. त्यांचे राजकीय आडाखे वेगळे असू शकतात, त्यांचे राजकीय अंदाज वेगळे असू शकतात. त्यावेळी जे सरकार जर शरद पवार यांच्या मदतीने स्थापन झालं होतं तर बारगळलं का? म्हणजे शरद पवार यांच्या दिल्लीतल्या काहीतरी वाटाघाटी चुकल्या हे नक्की. आता त्या वाटाघाटी कोणत्या आहेत? त्या सुप्रियाताई सुळे यांना केंद्रात मंत्रिपदाबद्दल आहेत की शरद पवार
यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करावा म्हणून मागणी होती शरद पवारांची, आणि मग त्यांनी आयत्या वेळी माघार घेतली आणि ते पहाटे सरकार फिसकटलं. आताचा गौप्यस्फोट आहे तो नक्कीच मात्र देवेंद्र फडणवीसांनी लवकरात लवकर करावा. तो कोणता आहे तर मागच्या दाराने आत्ता जे सरकार आहे ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजितदादा देखील उपमुख्यमंत्री, हे जे सरकार आहे, अजितदादांनी जी बंडखोरी केली आहे ती शरद पवार यांच्या संमतीनेच केली आहे. हा गौप्यस्फोट किंवा शरद पवार मागच्या दाराने आधीच आलेले आहेत अजित पवार यांच्या पाठोपाठ, किंवा अजित पवार येण्याआधीच शरद पवारांनी बोलणी केली आणि अजितदादा बंडखोरी करून आले. हा गौप्यस्फोट होय, मागच्या दाराने आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे आता बरेच मुद्दे उलगडत आहेत. इंडिया आघाडीमध्ये शरद पवार फारसा रस दाखवत नाहीत, म्हणजे ते उपस्थित असतात, मात्र इंडिया आघाडी ही फिसकटण्याची शक्यता आहे. .N. आणि शरद पवार नेमके तिथून माघार घेणार आहेत असा जाणकारांचा अंदाज आहे. माघार घेणार म्हणजे काय की आपला सपोर्ट काढून घेणार. वाटाघाटी करता शरद पवार थांबले आहेत काय की पुन्हा नवीन वाटाघाटी सुरू आहेत सुप्रियाताईंसाठी केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी. आणि मग ते एकदा जाहीर झालं की शरद पवार उघडपणे, शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, जरी अजितदादांचा मोठा गट गेला असला तरी शरद पवार यांचे देखील बरेच समर्थक आहेत, बहुसंख्य म्हणूयात आपण, बरेच समर्थक अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. तर ते समर्थक सगळेच्या सगळे शरद पवार जाहीर करतील का होय मी युतीमध्ये सामील झालो आहे. देवेंद्र फडणवीसांना हे माहिती असेल तर त्यांनी मला वाटतं हा गौप्यस्फोट लवकर करावा. माहिती असेल म्हणजे काय, त्यांना माहिती असेल, त्यांना सगळं माहिती असतं, पण ते बऱ्याचदा उशिरा बोलतात, त्यांची राजकीय गणित असतील आणि म्हणून ते गौप्यस्फोट उशिरा करत असतील. त्याकरता ते मानहानी सहन करतात, टीका सहन करतात, त्यांच्याबद्दल झालेली अपमानास्पद चर्चा सहन करतात, त्यांच्यावर झालेले आरोप सहन करतात, मात्र एखादं रहस्य ठेवतात आणि योग्य वेळी ते उघड करतात. पण ती योग्य वेळ कधी आहे हे आपल्याला जरी वाटत असलं की लवकरात लवकर ते जाहीर करावं, पण ते फडणवीसांनीच ठरवावं. आणि नक्कीच पुढच्या काळात तो गौप्यस्फोट होणार आहे. त्या वाटाघाटी फिसकटल्या तर माहीत नाही काय होईल. अजितदादा पवार हट्टालाच पेटले असतील तर ते विभक्तच राहतील, आणि शरद पवार जर मागच्या दाराने आलेलेच आहेत आणि वाटाघाटी यशस्वी झाल्या तर ते तुमच्या आमच्यासमोर उघड होईल आणि ती एक मोठी ब्रेकिंग न्यूज बनेल. बघूयात ती ब्रेकिंग न्यूज कधी येते, किंवा मग ब्रेकिंग न्यूज यायच्या आधीच देवेंद्र फडणवीस हा खरा गौप्यस्फोट की शरद पवार मागच्या दाराने आलेले आहेत हा कधी करतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओत बघणारच आपण शरद पवार, सुप्रियाताई सुळे आणि अडाणी यांचे रहस्य, गौतम अडाणी. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.